मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी बाहीची उंची 6.5 इंच घेतलेली आहे आणि घडी मी इथे 10 इंच घेतलेली आहे, जेणेकरून ही ब्लाऊजला जोडायला आपल्याला पुरली सुद्धा पाहिजे। आणि ज्या पद्धतीने आपण रोज बाही काढतो त्याच पद्धतीने इथे मी बाही सुद्धा काढून घेतलेली आहे। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा मधोमध असा कटिंग करून घ्यायचा। इथे बरोबर मध्य आहे बाहीचा, हे पहा इथे मी हे समान पकडलं आणि इथे मी हे कटिंग करून घेतलं, हे पहा अशा पद्धतीने। आता ह्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, पहा इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे, बरोबर मधोमध आलं पाहिजे। इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे, पहा अशा पद्धतीने। आणि असं मधोमध हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला हे दोन्ही सुद्धा शिलाई करून घ्यायचं आहे, इकडून सुद्धा हे शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे छोटे छोटे कट मारायचे आहेत, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित मारा, जास्त पण घेऊ नका, अस्तरचा कपडा इथे जास्त कट होईल। दोन्ही सुद्धा बाजूंना आपल्याला छोटे छोटे असे कट मारायचे आहेत आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी ही बाही डिझाईन तयार होणार आहे, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। कट मारले ना व्यवस्थित ते पलटी सुद्धा होतं आणि आकार सुद्धा तुमचा तिथे व्यवस्थित येऊन जातं। हे पहा ह्याच्या साह्याने आपल्याला इथे कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, हे पहा दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। आणि इथे पूर्ण व्यवस्थित सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने। आणि व्यवस्थित इथे इकडच्या बाजूला व्यवस्थित दोन्हींना पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता, तर दोन्हींना सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून झाली, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा इथे आपल्याला कट करायचा आहे। व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे। इथे बघू शकता हा पेपरचा तुकडा घेतलेला आहे। जेवढ्या उंचीचा तुम्हाला बाहीची उंची ठेवायची आहे तेवढ्या उंचीचा इथे तुम्ही वापरायचा आहे, हे पहा तेवढ्याच उंचीचा इथे मी काढून घेतलेला आहे, जेवढी माझी बाहीची उंची आहे तेवढा। आता इथे असा मी इथे 3 इंच काढून घेतलेला आहे, बघू शकता। आणि इथे मी ब्लाऊज पीसाचेच तुकडे घेतलेले आहेत, बघू शकता 3-3 इंचाचे ते मी काढून घेतलेले आहेत। सुंदर अशी डिझाईन आपण इथे तयार करायची आहे। आता इथे काय करायचं आहे, पहा तुकडा घेतलेला आहे, असा आपल्याला त्रिकोणी करून घ्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने। आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे पहा इकडच्या बाजूला ठेवायचं आहे असा, आणि शिलाई करून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। हे पहा ह्या बाजूला आपण लावून घेतले, आता इकडच्या बाजूला ह्याच्या समोरच लावायचे आहेत बरोबर, हे पहा अशा पद्धतीने। हे ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला लावायचे आहेत, हे पहा अशा पद्धतीने एकदम समोरासमोर लावायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने। हे पहा दोन्ही बाजूंना सुद्धा हे लावून झालं। आता इथे काय करायचं आहे, पहा इथं बाह्या घ्यायच्या आहेत आपण, हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर इथे, हे पहा अशा पद्धतीने। ही बरोबर शिलाई आहे का त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आतमध्ये पण जास्त घ्यायचं आहे जेणेकरून निघणार नाही, हे पहा हे सुद्धा ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आणि एक शिलाई मारायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना।
आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे पा इथपर्यंत कडेपर्यंत दोन्ही सुद्धा बाजूंना. हा पेपर लगेच काढायचा नाहीये, इथे मध्य करायचा आहे बरोबर आपल्याला, म्हणजे तुम्हाला बाही जॉईन करता सुद्धा व्यवस्थित येईल. मध्य काढायचं, इथे सेंटर असा कट मारून घ्यायचा आहे आणि पूर्ण बाही जॉईन करायची आहे. पुढची बाजू पुढच्याच बाजूला ही पुढची बाजू आहे, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि नंतर जॉईन झाल्याच्या नंतर मग नंतर हा पेपर काढला तरी सुद्धा चालेल. एवढं फक्त इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. इथे मी अस्तर आणि ब्लाउज पीसाचा कपडा घेतलेला आहे, बघू शकता. जेवढा लागतोय खाली सुद्धा आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करायची. हे पा जेवढा लागतो तेवढा इथे आपल्याला काढायचा आहे. पा जेवढा लागतो तेवढा इथे दोन्ही सुद्धा मी काढून घेतलेला आहे. बघू शकता इथे अस्तरचा आणि ब्लाउज पीसाचा. आता इथे काय करायचं आहे पा, ह्याच्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे अशी दोन्ही सुद्धा बाजूंना. आता हे पूर्ण शिलाई मारलेला आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे हा कपडा. ही पट्टी शिलाई करून घेतली. आता इथे कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली ती राईट 2 इंचाची तिथे तयार होऊन जाईल. आता इथे व्यवस्थित आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची आहे पा इथे आणि इकडच्या सुद्धा बाजूला. इथे बघू शकता आपली 2 इंचाची ते पट्टी तयार झालेली आहे. जेवढी लागते तेवढी इथे मी काढून घेतलेली आहे. हे पहा आता इथे हे तुकडे घेतलेले आहेत ब्लाउज पीसाचे 2-2 इंचाचे मी ते तुकडे काढून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला डिझाईन करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे, त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे पूर्ण कापडांचा आणि इथे बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण त्रिकोण तयार करून घेतले, बघू शकता इथे. आता हा थोडासा कपडा इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने, म्हणजे धागे सुद्धा दिसणार नाहीत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा म्हणजे आपलं दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे सर्व. आता इथे आपल्याला 2-2 इंच सोडून द्यायचं आहे, आपलं ते फिटिंग मध्ये घ्यायचं नाहीये. हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं मी. हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या सुद्धा बाजूला मी 2 इंच मार्किंग करून घेते, म्हणजे आपलं कसं फिटिंगला मध्ये येणार नाही. 2 किंवा 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. किंवा तुमचा दंडगेर मोजून घ्या, तेवढं सोडून द्या, थोडंसं सोडून द्यायचं आहे. हे पहा असा कपडा घ्या, तुमचा दंडगेर किती आहे तो तुम्ही मोजून घ्यायचा अशा पद्धतीने. 5.5 असू द्या 6 असू द्यात. आता इथे दंडगेर 6 आहे. हे पहा आणि इथपर्यंत हे बरोबर घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. जिथे दंडगेर आहे तिथे असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला हे पहा हे बनवलेले त्रिकोण आहेत. हे पहा बरोबर इथे लावून घ्यायचं आहे, जास्त असं बाहेर पण घ्यायचं नाहीये. हे पहा आतमध्ये थोडंसं आले तरी सुद्धा चालेल, कारण की इथून आपण वरून लेस लावणार आहोत, त्याच्यामुळं थोडंसं बाहेर येता कामा नये. व्यवस्थित इथपर्यंत असं आलं पाहिजे. थोडंसं असं आतमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल.
बघू शकता इथे पूर्ण एक बाजू आपली लावून झाली। तसेच ह्याच पद्धतीने दुसऱ्या समोरासमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, जास्त असं बाहेर सुद्धा घ्यायचं नाही। हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्या बरोबर समोर ठेवून घ्यायचं आहे। आणि येत असेल जास्त थोडंसं हे आपल्याला नॉर्मल मग कट करून घ्या। फक्त एकसारखं आलं पाहिजे, ह्याच्या बरोबर समोर असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण आपल्याला हे लावून घ्यायचे आहे। हे पहा, पूर्ण व्यवस्थित लावून झालं। आता इथे आपल्याला लेस लावायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना इथून कडेपासून सुरुवात करायची आहे आणि इकडे सुद्धा लावून घ्यायची आहे। व्यवस्थित एकदम कडेला इथे शिलाई मारून घेतली, बघू शकता। आता इथे सुद्धा आतल्या बाजूला शिलाई मारून घ्या, म्हणजे जेणेकरून हे पूर्ण व्यवस्थित आपलं पॅक होऊन जाईल। आता इथे ही डिझाइन तयार केलेली हे पहा बरोबर इथे ठेवायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवून ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। हा पेपर लावलेला आहे तो लगेच काढू नका, म्हणजे जोडायला सुद्धा तुम्हाला हे सोपं जाईल। एकदम व्यवस्थित सुद्धा तुम्हाला ते जॉईन करता येईल आणि वरच्या सुद्धा बाजूला बाही जॉईन झाल्याच्या नंतर पेपर काढा, एवढं फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, आता तुम्हाला एक धागा सुद्धा इथे मागच्या बाजूला दिसणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मणी लावायचे आहेत। सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाइन इथे तयार होणार आहे। आता इथे आपल्याला मणी लावायचे आहे। तुम्ही अशा कलरचे सुद्धा वापरू शकता किंवा गोल्डन कलरचे तुम्हाला आवडत असतील तर गोल्डन कलरचे सुद्धा इथे तुम्ही लावू शकता। तुम्ही आवडीनुसार तिथे मणी सुद्धा लावून घ्यायचे आहेत, ह्या बाजूला सुद्धा आणि इथे सुद्धा। आता इथून सुरुवात करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथून लावायचे आहे। सर्वात आधी हे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित समोरासमोर। हे पहा, अशा पद्धतीने पकडून हे व्यवस्थित समोरासमोर सर्वात आधी आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसलं पाहिजे। आता आपल्याला मणी लावायचे आहे, तुम्ही आवडीनुसार इथे वापरू शकता। हे पहा, अशा पद्धतीने आणि ती मणी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पॅक करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे सुद्धा लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, म्हणजे दिसायला सुद्धा ते एकदम व्यवस्थित असं दिसतं। हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ते पॅक करायचं आहे। आणि दोरा थोडा तोडताना वरती तोडा, म्हणजे काय होईल लगेच निघणार नाहीये। इथे बरोबर मध्ये मणी लावून घ्या, म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल। आणि ह्या कापडामध्ये पूर्ण हे पॅक करून टाकायचं आहे। नंतर आपल्याला तो पेपर काढायचा आहे बाही जॉईन झाल्याच्या नंतर। हे पहा, दोरा थोडाच वरती तोडायचा अशा पद्धतीने, जास्त असा खाली पण तोडायचा नाहीये। बाकीचे सुद्धा सर्व मणी अशाच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत।
आता इथून कडेपासून मणी लावायला सुरुवात करायची आहे. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने. एकदम पॅक बरोबर मधोमध लावून घ्यायचं आहे आणि डबल घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित हे पहा असं पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूचा हे पहा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आपल्याला खालच्या बाजूचे. बरोबर मधोमध इथे लावून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आपल्याला, म्हणजे तिथे सुंदर अशी डिझाईन सुद्धा आपली तयार होऊन जाईल. हे पहा इथे सुद्धा कडेला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. बरोबर मधोमध इथे सर्व आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. हे पहा तुमच्या जर ब्लाऊजचा कलर एकच असेल तर अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता. इथे खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पॅक करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि दोरा थोडा वरती तोडायचा आहे, जास्त असा जवळ सुद्धा तोडायचा नाहीये. इथे आपले पूर्ण मणी लावून झालेले आहेत. बघू शकता डिझाईन सुद्धा अशी सुंदर अशी तिथे तयार झाली. आता हा आपल्याला पेपर काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित काढायचा आहे. बाही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही हा काढायचा आहे, लगेच काढायचा नाहीये. मी आता काढून घेते हा, कारण की मला दुसरी बाही अजून हे शिलाई करायची आहे. तुम्हाला एक फक्त ही मी दाखवलेली आहे. तुम्ही बाही जॉईन झाली ना नंतर तुम्ही हा पेपर काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला मध्यपासून जॉईन करायला सुद्धा व्यवस्थित येईल. आणि बाही जॉईन करताना कायम मध्यपासून सुरुवात करा, म्हणजे मध्ये बरोबर तुमचा सेंटर सुद्धा तिथे येऊन जाईल आणि दिसायला सुद्धा ती व्यवस्थित दिसेल. हे पहा आता इथे आपली ही बाही डिझाईन एकदम व्यवस्थित इथे तयार झाली. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एक जर कलरचा कपडा असेल तर तुम्ही इथे सुंदर अशी डिझाईन अशी तयार करू शकता. आणि तुम्हाला इथे मनी गोल्डन आवडतील, गोल्डन सुद्धा लावू शकता, किंवा अशा पद्धतीचे अशा कलरचे भेटले तर दिसायला सुद्धा ते असे छान दिसतात, अशा पद्धतीचे लावू सुद्धा शकता. आवडीनुसार तुम्ही लेस सुद्धा इथे वापरू शकता, दिसायला सुद्धा अशी सुंदर अशी ही डिझाईन तयार होते. बघू शकता इथे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.